एक दिवस काय झालं होतं की ती त्या मुलासोबत बोलत होती तेव्हा तिच्या आईने बघितलं रात्री 2 वाजता सुमारास असं. त्या रात्री त्या मुलीने सुसाइडल अटेम्प्ट केला होता. तिने तिच्या हाताची कापली होती आणि ती झोपून होती. नॉर्मली पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी ही एखाद्या वृद्ध व्यक्तीशी आपण त्याला जोडतो, पण असं काहीतरी घडणं म्हणजे नाथा नावाचा एक शेतकरी राहतो, गरीब शेतकरी आहे, आणि त्याला जीवा नावाचा एक मुलगा आहे, लहान मुलगा आहे तो 10 वर्षाचा. आणि त्यातून 3-7 रूम जातो, अट्रॅक्ट करतो, जातो जातो तर एक दिवस ते दार ओपन करतो. तो ओपन करतो तर तिथं त्या 2 मुली दिसतात, रक्तबंबाळ झालेल्या. घाबरतो, खूप घाबरतो. तो तिथून निघून येतो. मग ते बायकोला बोलून देतो, अरे इकडे. तिथे का काय झालं, जीवा कसा जाईल त्याला घ्यायला. तिला काय झालं, जीवा तर मेलाय, जीवाला आम्ही स्वतःच गाडलंय. अशा वेळी ना आपण इंटरनल रॅशनल मी ते लॉक केलं आणि मी तो आलो, तो फर्स्ट फ्लोअर उतरलो जिन्यामधून. आणि खालचे पण लॉबी नाही, संडेचा दिवस सगळा अंधार. ते ॲक्च्युली ते जे हॉटेल आहे ना, ते फार पूर्वी एक 60-70 इयर्स तरी सगळं बेचिराग झालेलं असतं त्या आगी. आणि त्याच्यामध्ये जे जे गेलेले असतात त्यांचे सगळ्यांच्या लपलेलं असतं. प्रेमाकडे ते जायला लागतं. जसं लहानपणीची जी प्रीत असते किंवा जे काही प्रेम असतं ते फार इंटेन्स असतं. सो हॅलो हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं शैतान स्टोरीज आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. मी तुमचा होस्ट जयेश आज स्वागत करतो मिलिंद सर यांचा. नमस्कार. पहिल्यांदा असं झालं आहे की एक एवढे एल्डरली सर आमच्यासोबत आहेत. सो सर तुम्ही स्वतःला कसं इंट्रोड्यूस करणार? नमस्कार, माझं नाव मिलिंद केदारे. मी पुण्याचाच आहे आणि मला वाचनाची आवड आहे. सो सर कुठल्या स्टोरीज आहेत तुमच्याकडे आज? माझ्याकडे एक महाराष्ट्रातली स्टोरी आहे, ओके. ग्रामीण भागातली. आणि दुसरी एक आहे ती भारताच्या बाहेरची आहे. अच्छा. आणि हॉरर या जॉनरमध्ये तुमचा इंटरेस्ट म्हणजे कसं काय वाढला एवढं? हॉरर एक तर फार इंटरेस्टिंग असतं, थ्रिलिंग असतं, वाचण्यासाठी, एक्सपिरियन्स करण्यासाठी नाही. तर त्यामुळं आज जॉनर म्हणून, साहित्याचा एक जॉनर म्हणून, एंटरटेनमेंटचा एक जॉनर म्हणून हॉरर मला आवडतं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आग्रह करेल की तुम्ही या ज्या सगळ्या स्टोरीज आम्ही डिस्कस करतो या तुम्ही एंटरटेनमेंट पर्पजनी घ्या. याचा रियालिटीसोबत कुठेच काही जर असेल कनेक्शन तर तो फक्त एक सहयोग समजावा. आम्ही कुठल्याच लोकेशनला, कुठल्याच जातीला किंवा कुठल्याच प्रांताला डिफेम करण्याचा काही प्रयत्न करत नाही आहे. या सगळ्या स्टोरीज अर्बन लेजंड्स असू शकतात, आमच्या दोघांच्या ऐकण्यामध्ये आलेल्या असतील किंवा आम्ही आमच्यासोबत कोणी शेअर केलेल्या असतील. तर जर कोणाला या स्टोरीजमधून काही चुकीचं वाटत असेल तर प्लीज त्यासाठी आम्ही आधीच तुम्हाला सॉरी बोलतो आणि स्टोरीला आम्ही सुरुवात करतो. सो सर तुम्ही तुमची पहिली स्टोरी स्टार्ट करू शकता. ही आपली जी गोष्ट आहे ती फार जुन्या काळातली आहे, महाराष्ट्रातलीच गोष्ट आहे. म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातली म्हटली तरी चालेल. म्हणजे ज्यावेळी आपले मोबाईल्स आणि अर्ली 90s वगैरे. अर्ली 20th सेंचुरी ओके सुरुवातीची. तर असं एक गाव आहे महाराष्ट्रामधलं. आणि जसे नेहमीचं आपलं गाव असतं तसं म्हणजे इथं सर्व प्रकारचे गरीब, श्रीमंत, जमीनदार, बलुतेदार सर्व लोक सुखाने नांदत आहेत. तर या गावामध्ये नाथा नावाचा एक शेतकरी राहतो, गरीब शेतकरी आहे. आणि त्याला जीवा नावाचा एक मुलगा आहे, लहान मुलगा आहे तो 10 वर्षाचा. आई विना पोर आहे ते, आणि वडीलच त्याला सांभाळतात. आणि दुर्दैवाने त्याचे वडील आहेत ते सुद्धा एक अल्पशा आजाराने त्यांचं निधन होऊन जातं. हा बिचारा लहान मुलगा 10 वर्षाचा अगदी तो अनाथ होऊन जातो. आता गावातले जे जमीनदार आहेत तो दयाळू माणूस आहे. तर त्यांना कीव येते त्या मुलाची आणि त्याला ते आसरा देतात आपल्या घरामध्ये. आता जमीनदाराला एकच मुलगी आहे, तिचं नाव आहे मंजुळा. ती याची समवयस्क आहे, एका शाळेत शिकतात ते. तर हा पूर्णपणे खचून गेलेला आहे मुलगा. आई गेली, वडीलही गेले. अशा वेळी जमीनदाराची बायको आणि त्याची मुलगी त्याला मानसिक आसरा देते. खास करून मंजुळा जी आहे ती त्याला फार आसरा देते, कारण ते एकाच वयाचे, ते एकाच शाळेतले आहेत. आणि मग तो तिथं त्यांच्या घरामध्ये राहायला लागतो. त्याचं पोटापाण्याची सोय होऊन जाते, आसरा होतो. पण त्याची शाळा सुटते, कारण
ह्या जमीनदाराचे फार मोठा व्याप आहे, शेती आहे, गुरंढोरं आहेत आणि तर हे तो बघायला लागतो. गुरंढोरं वगैरे जसं त्याचं वय कमी असतं त्यावेळी तो ते बघायला लागतो. आणि मंजुळाबरोबर त्याचं फार एक चांगलं असं ट्युनिंग जमतं, एक बॉन्ड हा एक बॉन्डिंग क्रिएट होतं त्यांचं, जे म्हणजे हळूहळू एक प्रेमाकडे ते जायला लागतं. जसं आपण मोस्ट ऑफ द टाइम्स बघतो की लहानपणीची जी प्रीत असते किंवा जे काही प्रेम असतं ते फार इंटेन्स असतं, तर अशाकडे ते जायला लागतं. ते जमीनदाराला किंवा त्यांच्या बायकोला किंवा बघणाऱ्यांना लक्ष देत नाही, कारण ती लहान मुलं आहेत. आता या जमीनदाराची एक बहीण आहे, ती विधवा आहे, ती पण त्याच गावामध्ये राहते. परिस्थिती चांगली आहे, त्यांची पण शेती वगैरे होती. तिला एक मुलगा आहे, त्याला सगळे दादासाहेब म्हणतात. आता ह्या दादासाहेब म्हणजे जमीनदार त्यांचे मामा झाले. तर तो मुलगा फार पॅम्पर्ड असतो आणि कुठेतरी जमीनदाराच्या मनात असतं की माझ्या मुलीचं लग्न मी ह्याच्याशी करणार. त्यावेळी ती एक पद्धत होती, आजही मला वाटतं बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे की आत्याच्या मुलाशी, आणि पूर्वी फारच ते प्रचलित होतं. तर त्या अनुषंगाने ते करत असतं. मग त्याला ते बघतात की इथं शाळेत काय त्याला अभ्यासात गती नसते, मग ते म्हणतात त्याला आपण शहरामध्ये पाठवून देऊ, पैसा वगैरे बक्कळ असतो त्यांच्याकडे, तर मग त्या मुलाला ते शहरात पाठवून देतात. असे दिवस जातात, वर्ष जातात, ही मुलं मोठी होतात आणि मंजुळा आणि जीवा यांचे प्रेमसंबंध जुळलेले असतात. आता जीवा हा पूर्णपणे जमीनदार साहेबांचा गडी झालेला असतो, घरातला गडी. त्यांचे शेताची राखण कर, चांगला दणकट दांडगा असा तो गावातला एक रुबाबदार असा मुलगा होतो. आणि जमीनदाराची शेतं असतात, खूप शेतं असतात, नदीच्या अलीकडे सुद्धा असतात, पलीकडे सुद्धा असतात. आणि पलीकडे एक महादेवाचं मंदिर असतं. तर हा तिथंच शेतांची राखण, पलीकडच्या शेतांची राखण वगैरे करणार, तिथंच तो त्या मंदिराच्या ओसरीत पडून राहणार, असं त्याचं एक. आणि मंजुळा मग त्याला भेटायला येत असते. मंजुळाबरोबर तो कधी रानात फिर, कधी त्या मंदिरात जा, असं प्रकारे त्यांचं चाललेलं असतं. त्या गावामध्ये एक अजून एक व्यक्ती असते, सर्जा म्हणून. त्याला जीवाबद्दल फार असूया असतं. तर तो हे बघत असतो, तो हे नोट करत असतो की जमीनदाराच्या मुलीचं त्याच्या घरातल्या गड्याबरोबर प्रेमसंबंध आहे. तर त्याला तो ही गोष्ट कधी मी हे करू असं त्याला होतं, पण तो सांगू शकत नाही, कारण जीवा हा जमीनदाराचाच माणूस आहे आणि असं काही त्यांच्याकडं म्हणजे जाऊन सांगितलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्या काळामध्ये दादासाहेब शिक्षण घेऊन परत, शिक्षण घेऊन म्हणजे ते शिक्षण त्याला झेपतच नसतो, तो नापासून परत आलेला असतो. मग जमीनदार म्हणतो मामा आता मी तर आलो, तर तू बस करतो आता शिक्षण, इथंच राही, आपली शेती सांभाळायची, तुझं आणि मंजुळाचं मी लग्न लावून देतो. आणि मग तर जो सर्जा असतो तो दादासाहेबाला सांगतो की मंजुळाशी तुम्हाला लग्न करायचंय, पण तिचा असं ह्या जीवाबरोबर प्रेमसंबंध आहे. तो म्हणतो असं का? मग त्याला त्याच्यासाठी म्हणजे तो गरीब माणूस आहे ना, हा जमीनदार, ह्याला पण जीवा सुद्धा असं काय घाबरत नाही त्याला. म्हणजे तो तयार असतो की स्वतःच्या प्रेमाचं रक्षण करण्यासाठी तो सक्षम असतो, तयार असतो. आता त्याच गावामध्ये एक नाचणारी बाई असते, यंग बाई असते. तर हा दादासाहेब म्हणजे हा काय इंटिग्रिटीवाला माणूस नाही. मग त्या बाईकडं त्याचं एक, जसं आपण म्हणतो मराठीमध्ये लफडं, तर असं ते त्यांचं लफडं होतं. आणि त्या लफड्यामधून त्या बाईला दिवस जातात. आणि इथे काय होतं की हा दादासाहेब जमीनदाराला सांगतो की तुमच्या मुलीचं असं त्या तुमच्याच घरगाड्याच बरोबर आहे. मग ते जमीनदाराला एकदम हे होतं की अरे मी ज्याला आसरा दिला हा गरीब माणूस, आणि तो माझ्याच इज्जतीवर घाला घालायचा प्रयत्न करतो. मग ते थोडंसं त्यांचं घरामध्ये काहीतरी कुरबुर वगैरे होती, त्याला सांगतो, तो म्हणतो तू इथून निघून जा, तू घरात पाऊल ठेवू नको. मग तो जातो महादेवाच्या मंदिरात आपलं उसरीत पडतो. पण ही जी मंजुळा असते तिला काही त्याच्याशिवाय करमत नाही.
ती एक रात्र निघते आणि नदीच्या पात्रातून चालायला सुरुवात करते त्याच्याकडे जायला रात्रीच्या वेळेस. आणि मग जसं पाणी वर चढत जातं अगदी गळ्यापर्यंत तिला, मग तिथे तिला आवाज देते, जीवा. मग जीवा बघतो, तू तिला घेऊन येतो. ती म्हणतो, अरे तू अशी का आलीस एवढ्या रात्री, तू सगळी भिजलीस, तू एक काम कर, जा ते तुझं लुगडं बदल, तिथं घोंगडं आहे, ते घोंगडं घे, तू थंडीने गारटल्यास. आता लक्षात घे, हे त्यांचं एक प्लॅटॉनिक लव आहे. तर ती चेंज करते घोंगड्यामध्ये ती. आणि इथं जमीनदाराची बायको रात्री म्हणते, अहो मंजुळा गेली कुठे? मग नंतर त्याच्याकडेच गेले असं. मग जमीनदार बंदूक घेतात आणि येतात, नदीत नावेतून यायला लागतात. मग ती मंजुळा म्हणते, अहो नावेचा आवाज येतो, जीवा कोणीतरी आलाय. माझ येतो. मग तो बघतो स्वतःच्या मुलीला आणि असं म्हणतो, हे काय आहे नाही का, शी 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 म्हणतो, फारच. तिला घेऊन येतो आणि जीवाला म्हणतो, जीवा तू आता अजिबात, म्हणजे तू मेला माझ्यासाठी. मग तिला ते घरी घेऊन येतात आणि बायकोला सांगतो, बघ काय तुझ्या मुलीने हे केलं, आत्ताच्या आता तिला मामाच्या घरी पाठवायचं. आणि मग तिला ते मामाच्या घरी उद्या पाठवायचं असं ते ठरतं आणि जीवाला बोलून घेतात. मग जमीनदाराची बायको म्हणते, तुला मी माझ्या मुलासारखा सांभाळला आणि हे तू काय केलं? जर तू मला माझी आई समजत असेल, यापुढे या जन्मात तू मंजुळाला परत भेटायचं नाही. आता ती त्याची आईच झाली, धर्माने त्याची आई झाली. तो ठीक आहे, मी नाही येणार. तो परत आपला महादेवाच्या मंदिराकडे जातो आणि हिला मामाच्या घरी रवाना करतात. ते मामाचं गाव एक 4-5 कोसावर असतं, तिथं ती जाते. मामाला काय माहीत नाही या गोष्टी, कारण सहसा अशा गोष्टी सांगितल्या जात नाहीत. आता इथं जी नाचणारी बाई होती, तिला हे जे दिवस गेले, तर तिचं चुलता असतो, तो पंचायतमध्ये येतो आपल्या चावडीवर आणि हे जमीनदारच सरपंच असतात. म्हणतो, असं असं झालं, दादासाहेबांचं आहे हे. तर मग तो सरजा जाऊन दादासाहेबाला सांगतो, अरे ती बाई चावडीवर गेली, तिचा चुलता चावडीवर गेलेला आहे आणि असं तुझं नाव घेतलं जातं आहे. मग असं झालं तर तुला मंजुळाशी लग्न करता येणार नाही, सगळी इस्टेट तुला काहीच मिळणार नाही. मग तो त्या बाईला बोलून घेतो, तिला म्हणतो, तू माझं नाव घेऊ नको, तू जीवाचं नाव घे, ह्याच्या बदल्यात मी तुला जमिनीचा एक तुकडा देईन, पैसे देईन. मग ती जाऊन पंचायतमध्ये म्हणते, नाही नाही, हे सर्जरा दादासाहेबांचं नाही आहे, हे जीवाचं आहे. हा एक बालंट त्याला लागतो, तो फार चिडतो की हा बालंट मला दादासाहेबांनी लावला. मग मंजुळा तिच्या मामाच्या घरी गेलेली असते, रात्रीची वेळ असते, दार वाजतं, खडखड असं दार वाजतं, अगदी मध्यरात्री. मग दार खोलतात. मामा, कोण आहे? म्हणतो, नमस्कार, मी जीवा आहे, जमीनदार साहेबांचा गडी, मंजुळाला न्यायला आलो आहे. अरे जीवा, मंजुळा म्हणते, हां, अरे जीवा तू कसं काय आलंस इथे? हां, मी आलो. अरे पण बाबांनी तुला कसं पाठवलं? नाही नाही, ते सगळ्यांनी म्हणजे आपलं एक्सेप्ट केलेलं आहे. बरं म्हणते, चल. म्हणतो, बैलगाडीत बसतात, ते चालायला लागतं, मध्यरात्रीची वेळ, ग्रामीण भाग, आणि त्या काळात म्हणजे अगदी काहीच नव्हतं, दिवेसुद्धा नव्हते. असं करत ते रात्रीच्या वेळी प्रवास करत असतात आणि त्याने डोक्याला फडकं बांधलेलं असतं आणि ती त्याला हात लावते, म्हणजे अरे जीवा, तुझं अंग एवढं गार का रे? तो म्हणतो, अरे मी आता रात्रीचा प्रवास करून आलो ना म्हणून. मग म्हणतो, मंजुळा, हे गंठन तू घाल. ते म्हणते, अरे कसलं गंठन? हे माझ्या आईनी तिच्या सुनेसाठी ठेवलेलं होतं, तर हे तू. अरे पण आता का आपलं लग्न झालं? नाही नाही, तू आत्ता घाल, मला तुला गंठनमध्ये बघायची आहे. ती म्हणते, बरं मग तूच घाल. मग तो तिला गंठन घालतो. मग तो तिला घरी घेऊन येतो आणि दारावर सोडतो आणि म्हणतो, तू जा, मी येतो मागून. मग तिला ती दार वाजवते, तिच्या आईवडील दार खोलतात. ते मग, अरे मंजुळा तू कशी काय आली? ते, अहो बाबा, तुम्हीच तर जीवाला पाठवलं ना मला घ्यायला. तिचा बाप एकदम शॉक होतो. बरं ये पोरी आत. तू जा, तू आराम कर. मग बायकोला बोलून घेतात, अगं इकडे. ती का काय झालं? जीवा कसा जाईल तिला घ्यायला? तिला काय झालं? जीवा तर मेलाय, जीवाला आम्ही स्वतःच गाडलंय. ती काय म्हणतात?
तर असं झालेलं असतं की जीवावर ज्यावेळी बालंट घेतो दादासाहेब, तर तो म्हणतो मी त्याला जाऊन विचारणार की माझ्यावर हा आरोप कसा काय तू टाकला, तू स्वतः केला आणि माझ्यावर टाकलं. तर तो नदीच्या इथं कुऱ्हाड, म्हणजे ती आपली कुऱ्हाड म्हणजे ॲक्स कुऱ्हाड म्हणतात आपण त्याला, हां, तर त्याला धार करत असतो. तो सर्जेला येतो, सर्जेला म्हणतो दादासाहेबाला जाऊन सांग की मी विचारायला येणार. हा सर्जेला जाऊन सांगतो त्याला, दादासाहेब हा तुमच्याकडे येणार आहे, तो फरशीला धार करत होता. दादासाहेब म्हणतो असं, मी पण काय बकरीचं दूध नाही पिलेलो, मी पण आईचं दूध पिलं. बघून घेईल त्याला. त्याच्याकडे बंदूक वगैरे असते, तो बंदूक घेऊन ठेवतो. रात्रीचा सर्जेराव येतो त्याचा विचारायला, आणि पलंगवर चादर वगैरे असतो, बाजूला करतो, उशा असतात फक्त, हा मागा असतो, हा त्याला गोळी मारतो. तिथं तो मेलेला असतो, जीवा हा मेलेला असतो. पण मंजुळ्याच्या प्रेमासाठी त्याचा तो आत्मा भटकत असतो, आणि मग तो तिला घेऊन येतो. मग इथं हा झाला फ्लॅशबॅक. मग पाटील आणि त्याची बायको येतात बघायला, आणि ते उकरून बघतात, तिथं जीवा मेलेला असतो. तेवढ्यात मंजुळा पण येते मागून, मग ती बघते हा जीवा मेलेला, मग तिचा सुद्धा तिथं जीव जातो. अशी ही स्टोरी संपते. खूप म्हणजे एकदम असं डीप प्रेम होतं दोघांमध्ये. तुमची स्टोरी तर खूप डेंजर होती, म्हणजे माझ्या तर अजून पण हातावरती असे काटा आला एकदम. अशीच एक स्टोरी होती, माझ्या एका फ्रेंडने नरेट केली होती की म्हणजे त्याची जी गर्लफ्रेंड होती ती दुसऱ्या कास्टची होती. मला ही त्यांनी 4 वर्ष पहिले सांगितली, म्हणजे लॉकडाऊनमध्ये सांगितली. आम्ही असंच एकदा कॉलवर होतो, आणि तेव्हा आमचं असं सुरू होतं की बुक्सचं देवाणघेवाण. मी रत्नाकर मतकरी वाचत होतो, आणि तो पण नारायण धारप वाचत होता. आणि तो बोलला की या स्टोरीज वाचून ना मला असं वाटतं की माझ्यासोबत पण असं काहीतरी एक म्हणजे असं भूताटकी टाईपमध्ये घडलं आहे. तर सीन असं झाला होता की त्याची गर्लफ्रेंड एका दुसऱ्या कास्टची होती, आणि त्या दोघांचं खूप चांगलं सुरू होतं. एक स्कूल टाईमपासून चालू होतं, चांगले झाले होते, एक 6 वर्षाचं रिलेशन असेल. तर त्यांना माहिती होतं की आपल्या घरी कास्टवरून, म्हणजे का दुसऱ्या धर्मातलीच होती ती, तर धर्मावरून वाद होतीलच, की घरचे एक्सेप्ट नाही करतील, ते बोलतीलच की एका दुसऱ्या धर्मातली मुलगी आपल्या घरी नको. आणि तिच्या घरी पण होऊ शकतात ते इश्यूज, की आपली मुलगी एका दुसऱ्या धर्मामध्ये आपण कशी देऊ. तर याच्यावरून अशा खूप साऱ्या अशा गोष्टी घडल्या होत्या. आणि त्या मुलीचं असं होतं की तिचं एज पण जास्त होतं याच्यापेक्षा, ती म्हणजे आमच्यापेक्षा ती 1-2 वर्षांनी मोठी असेल. तर तिचं लग्नाचं एज आलं होतं, आणि आम्ही पण इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरमध्ये होतो तेव्हा. तर तिच्या घरच्यांना जेव्हा ही गोष्ट कळाली लॉकडाऊनमध्ये, कारण आता लॉकडाऊनमध्ये कसं सगळे घरीच होते, ते किती लपवणार ना, रोज फोन कॉल्स मेसेजेस वगैरे ते दिसतातच. तिच्या घरी जेव्हा कळालं तर मग तिच्या घरच्यांनी खूप त्याच्यावरती इश्यू केला की नाही जमत. आणि दुसऱ्या सिटीमधले होते, तर ते जाऊ पण नव्हते शकत तेव्हा तिथे जाऊन, म्हणजे भेटणार वगैरे असं काही नव्हतं. त्यांनी असं पूर्णपणे बंद केलं त्यांचं, की नाही भेटायचं, नाही बोलायचं. तेव्हाचीच गोष्ट आहे, म्हणजे तो घडल्याच्या 1 महिन्यानंतर मला नरेट करतो. तर हे जेव्हा सगळ्या गोष्टी घडल्या, तर त्या मुलीचं इतकं प्रेम होतं की ती नाहीच बोलली. ती बोलली मी पळून जाईल, असं काय असेल. आणि या गोष्टीचा तिच्या बाबांना खूप एफेक्ट झाला होता त्यांच्यावरती, की ती बोलले की त्यांना सारखी ती भीती राहायची की ही जर अशी धमकी देते मला की पळून जाईल, तरी असं काही करू शकते. आणि एक दिवस काय झालं होतं की ती त्या मुलासोबत बोलत होती, तेव्हा तिच्या आईने बघितलं रात्री 2 वाजताच्या सुमारास असं. तर तिने तिला चांगलंच फटकावलं की नाही बोलायचं, आणि तिचा मोबाईल वगैरे घेऊन टाकला. त्या रात्री त्या मुलीने सुसाइडल अटेम्प्ट केला होता. तिने तिच्या हाताची नस कापली होती, आणि ती झोपून होती. म्हणजे हे तिने रात्री झोपेत केलं, 3 वाजताच्या दरम्यान केलं असेल. आणि मग सकाळी जेव्हा ते म्हणजे तिची आई पण अशी लवकरच वगैरे उठली होती, म्हणजे लक्ष ठेवायला की आपली मुलगी काय करते. त्या फेजमध्ये ती उठली, तिला दिसलं रक्त वगैरे सांडलं, आणि मेन म्हणजे तिची नस नव्हती कट झाली, फक्त असं कट लागला होता, पण चांगलंच रक्त वाहलं होतं. त्यांनी मग उठले, डॉक्टरांना फोन केला की मुलीने असं असं केलं आहे. त्या पिरियडमध्ये असं झालं होतं की याला काय माहितीच नाही की तिने असं काहीतरी केलं. आणि आम्ही नॉर्मली पबजी वगैरे खेळायचो, तर तो दुसऱ्या दिवशी मला सांगतोय, तर त्यांनी पहिले तर नरेटच नाही केला. तो असं खूप घाबरलेला, तो आला पण नाही गेम खेळायला. मग आम्हाला काही नरेट पण, म्हणजे त्याचा काही कॉल नाही, तो फोन उचलत नाही. मग आम्ही म्हटलं की त्याच्या घरी एवढे इश्यूज चालू आहेत, नको त्याला डिस्टर्ब करायला, तो काही असेल एका वेगळ्या फेजमध्ये. आणि तेव्हा ते व्हायरसचा पण इतका इश्यू होता, तर आम्ही हे बोललो की नको त्याच्या घरी काही फोन वगैरे करायला, काही असेल इश्यू झालेला. तो 7-8 दिवस त्याने नाही केला. नंतर मग माझं असं झालं तर माझी बुक वाचून झाली होती. मी त्याला बोलणार होतो की तुझी बुक मला दे, माझी बुक तू घेऊन जा. त्यासाठी मग मी त्याला कॉल केला. तर मी त्याला कॉल केला, तो एकदम शांत आवाजात माझ्यासोबत बोलतोय. तो बोलला की हां ठीक आहे, मी उद्या तुला बुक आणून देतो, आणि चालेल. तिने ठेवून दिला फोन.
मग मला ते खूप असं ऑड वाटलं की हा असा का बोलत आहे. तर जेव्हा तो बुक द्यायला आला तेव्हा मग मी त्याला थांबवलंच. मग मी त्याला बोललो की काय मला सांग तुमचं कुठपर्यंत आलंय रिलेशन वगैरे, असं घरचे काय बोलले. तो बोलला की अरे मागच्या बुधवारी माझ्यासोबत असं घडलं, हे आम्ही शनिवारी बोलतो म्हणजे 10 दिवस होऊन गेले. मागच्या बुधवारी माझ्यासोबत असं घडलं आहे की रात्री आपण गेम खेळत होतो 1-1:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मी झोपी गेलो आणि अर्ध्या तासानंतर मी उठलो असं सहज मोबाईल बघत होतो, मला झोप नव्हती लागत. तर तिचा मेसेज होता आलेला, म्हणजे तो फोनवर बोलत होता. आमचा गेम झाल्यानंतर तो फोनवर बोलत होता तिच्यासोबत आणि त्याच्यानंतर मग त्याने फोन ठेवून दिला, कारण ते तिच्या घरी असं माहीत पडलं ना. तर मग त्याने पण फोन कट केला इकडून की ते काही बोलतील वगैरे. तो बोलतो अर्ध्या तासानंतर मला मेसेज आला की जागा राहशील, मी येते तुझ्याकडे. मग याला वाटलं की ती खरंच येईल, तर हा जागाच होता. आणि त्यानंतर असं झालं होतं की त्याला खालून आवाज आल्यासारखं झालं तिचा. तर हा गेला गॅलरी वगैरे मध्ये बघायला की ती खरंच आली आहे का खाली. तर ती खाली उभी होती याच्या गेटच्या. मग हा तिला इशारा करतो की तू वेळी आहेस का, एवढ्या रात्री का आली. आणि म्हणजे त्याच्यासाठी शॉकिंग हे होतं की अर्धा तास पहिले आपण बोललोय फोनवर, ही हिच्या घरी होती, ही एका दुसऱ्या सिटीमध्ये राहते. सध्या लॉकडाऊन सुरू आहे, एवढ्या रात्री हिला इकडे यायला जमलं कसं. तिच्याकडे गाडी नाहीये, गाडीने पण यायला इतकं अर्ध्या तासात कोणी येऊ नाही शकत ना. तिने मेसेज टाकल्या ती आली अर्ध्या तासात. तो शॉक होता. तो बोलला की ही कशी काय आली. मग तो खाली जाणार, तो बिल्डिंगमध्ये राहतो, तो खाली जाणार. तेवढ्यात वॉचमॅन पण होता तिथे. मग तो खाली जाणार होता, तर तो वॉचमॅनने विचारलं त्याला की कुठे चालले तुम्ही एवढ्या रात्री. तो बोलला बस 2 मिनिटं गेटपासून परत येतो. ते बोलले नाही सध्या नाही जाऊ देऊ शकत आम्ही बाहेर, तुम्हाला रजिस्टरमध्ये एंट्री वगैरे होते. तो बोलला लगेच आहे तुम्ही 2 मिनिटात. तो बोलला की एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत चला, मला फक्त 1 मिनिटासाठी जायचं आहे, कोणतरी मला भेटायला आलाय. हे दोघं जण जातात, गेटवर बघतात कोणीच नाही. याला ते सहनच नाही, हा घरी याला परत तिला मेसेज टाकतोय. तर ते मेसेज पण व्हॉट्सअपला एकच टिक, म्हणजे ती ऑफलाईन होती. आणि मग याला दुसऱ्या दिवशी पण माहित नाही, हा असा विचलित होता पूर्ण की काय झालं असेल माझ्यासोबत. म्हणजे मला म्हणजे असा भास झाला ती आली आहे. पण फोन कॉल आलेला, म्हणजे मेसेज आलेला याला दिसतोय की तिचा मेसेज आलाय की मी येतेय म्हणून. दुसऱ्या दिवशी याचा पूर्ण दिवस डिस्टर्ब होता, हा काय झालं काय माहित नाही. आणि याला मग तिसऱ्या दिवशी याला माहिती पडलं की तिने रात्री सुसाईड अटेम्प्ट केला होता. आणि ती मला ती म्हणजे मग तिच्या घरच्यांनी पण असं बोललं की ठीक आहे तू बोलून घे त्याच्यासोबत काय बोलायचं. तर थोडं त्यांना पण असं वाटलं की आपली मुलगी नको एवढा त्रास द्यायला वगैरे. ती बोलली की मी रात्री जेव्हा मी नस कट करणार होती तेव्हा मी हेच बोलत होती की मला याच्याजवळ जायचं. तर तो मला बोलत होता की आता पण एवढे बुक्स वाचतो, तर त्याच्यावरून मला असं वाटते की ती आली होती म्हणजे अक्षरशः मला भेटायला त्या रात्री, आणि माझी तिची भेट नाही झाली. त्यानंतर तर म्हणजे ते तर त्यांच्या घरच्यांनी एक्सेप्ट नाहीच केला, त्या दोघांना समजावलं वगैरे. आणि ते दोघांनी पण मग नंतर वेज पार्ट केले. पण हा एक किस्सा त्यासोबत घडला होता, त्याने नंतर मला सांगितला. मला पहिले वाटलं की तो एक स्टोरीज नरेट करतो मला बुक मधली, पण तो बोलला की नाही हे सिरियसली माझ्यासोबत असं घडलंय. आणि हे खूप जास्त स्ट्रेंज होतं, म्हणजे मी शब्दांमध्ये सांगूच नाही शकत, असा किस्सा घडला होता त्याच्यासोबत. म्हणजे व्हेरी शॉकिंग की जे माणूस जिवंत आहे पण तरी सुद्धा ह्याला दिसतं, म्हणजे काय फिनॉमेना आहे. आणि जेव्हा याला असं समजलं की तिने सुसाईड अटेम्प्ट केला, म्हणजे ऍक्च्युअल सुसाईड अटेम्प्ट नव्हताच, म्हणजे तिची नस नव्हती कापल्या गेली, नाही जर नस कापली असती तर ती मेली असती तेवढ्यात. खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नॉर्मली पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी ही एखाद्या मृत व्यक्तीशी आपण त्याला जोडतो, बट असं काहीतरी घडणं म्हणजे वास्तव आणि कल्पना यांच्यामध्ये फारच एक असा एकदम थिन लाईन आहे. म्हणजे हे मी पहिल्यांदाच असं मी पण म्हणजे मी जेव्हा ते ऐकलं होतं तर मला काय वाटलं होतं की याने काय, आता कसं आपण एका ट्रान्स मध्ये जातो जेव्हा आपण बुक्स खूप भरपूर रीड करतो, तर मग आपल्याला पण असं होतं की आपण असं आपल्याला वाटतं आपल्यासोबत गोष्टी घडत आहेत. आता माझं पण म्हणजे मी पण भरपूर रीडिंग करत असतो, तर मग मला पण असं वाटतं कधी कधी की आता तेव्हा पण वाटायचं जेव्हा मी मतकरी वाचायचो, तर तेव्हा मला पण वाटायचं की असं टेरेसवरती कोणतरी चालत असेल किंवा रोडवरून पण कोणी जात असेल तर त्याच्यासोबत काहीतरी घडत असेल. मी पण असं अनालाइज करायचो गोष्टी. पण जेव्हा याने हा किस्सा सांगितला तर मी खूप असं शॉक मध्ये पण होतो, आणि मी त्याच्यावरती विचार करायला लागलो की असं काही असेल किंवा मे बी त्याला भास झाला असेल.
म्हणजे होऊ शकतं, म्हणजे या गोष्टी होऊ शकतात, आपण काही सांगू नाही शकत कारण पॅरानॉर्मल आहेत. हा आपण फक्त सपोज करू शकतो की आता त्याला ऍक्च्युअली दिसलं सुद्धा असेल, पण आपण म्हणू की त्याची इमॅजिनेशन होती, पण आपण असं नाही म्हणू शकत की इमॅजिनेशनच होती, किंवा तो असं नाही म्हणू शकत की रियालिटी होती. तेच ज्याच्यासोबत घडतं तोच, म्हणजे ते बोलतात जसं ज्याला घडतं त्यालाच कळतं तसं. तुमची फार इंटरेस्टिंग स्टोरी नंतर एक आता भारताच्या बाहेरची स्टोरी आहे. चालेल. तर हा एक रायटर होता, ही सुद्धा जुन्या काळातली स्टोरी. म्हणजे जसं जुना काळ मी अशासाठी म्हणतो की आताचा जो काळ हा गॅजेट्स मुळे आपण फार कनेक्टेड आहे. जसं आपला मोबाईल झाला, वर्ल्ड खूप मायक्रो झाला. हा येस. तर म्हणजे इन शॉर्ट की त्यावेळी इंटरनेट वॉज नॉट दॅट प्रॉमिनंट असं आपण समजू. फार अगदी 70s मध्ये जाऊया आपण, 60s 70s मध्ये. तर हा रायटर होता, ह्याला एक ड्रिंकिंगचा प्रॉब्लेम होता आणि त्याला एक रायटर ब्लॉक जे म्हणतो, यू शुड बी नोईंग बेटर तुम्ही. तर असं त्याला होतं. तर त्याचं लग्न झालेलं होतं, एक 10 वर्षाचा मुलगा होता. अगेन या स्टोरीत सुद्धा एक लहान मुलगा आहे. आणि अल्कोहोलमधून तो बाहेर आला होता. तर मग अशा वेळी त्याला एक जॉबची ऑफर आली. जसं त्या कंट्रीजमध्ये हे स्नोफॉल वगैरे होतात नाही का, आपल्यासारखे 4 सीझन आहे, रादर त्यांच्याकडे हे स्नोफॉल जास्त असतो. आय थिंक 8 to 10 months असं. तर असं एक हॉटेल असतं एका डोंगराळ भागामध्ये. तर त्या पिरियडमध्ये ते बर्फाने आच्छादित झालेलं असतं. तर अशा वेळी त्यांना तिथं केअरटेकर पाहिजे असतो. तो जो सगळा स्टाफ आणि हॉटेलचं मॅनेजमेंट आहे ना, त्यावेळी ज्यावेळी हॉटेल बंद असतं ते सगळे ते सोडून देतात, कारण कंडिशन्स फार हे होऊन जातात अशा वेळी. तर मग त्याला केअरटेकरचा तो 2-3 महिन्यासाठी तो जॉब मिळतो. तर तो एक्सेप्ट करतो, बिकॉज अदरवाईज त्याच्याकडं फायनान्शियल असं काय सोर्स राहिलेला नसतो. तर मग बायको आणि मुलाला घेऊन तो जातो तिकडं. ते फारच एक मोठं हॉटेल असतं. आणि मग तो जो मॅनेजर असतो तिथला, जाण्यापूर्वी त्याला सांगतो की एक तुला मी गोष्ट सांगतो की तुझ्या पूर्वी जो केअरटेकर आला होता 10 वर्षापूर्वी, मला वाटतं तुला सांगणं जरुरी आहे की त्याला 2 मुली होत्या, मिसेस होती. तर त्याने या हॉटेलमध्ये मुलींचा आणि बायकोचा खून केला आणि नंतर स्वतःला सुद्धा त्यांनी इथं मारून टाकलं. तो ठीक आहे, ओके, 10 वर्षापूर्वी त्याचा म्हणजे होऊ शकतं. तर तो मिसेसला वगैरे काय सांगत नाही आणि मग ते तिकडं, तर ते पूर्ण हॉटेल आणि तो मॅनेजर निघून जातो. तिथला जो हेड शेफ असतो तो हेड शेफ त्यांना भेटतो. तो पण जायच्या आधी तो म्हणतो सगळं मी पॅन्ट्रीमध्ये स्टोअर केलेलं आहे, फूड आहे, फ्रोझन फूड आणि ऑल. तुम्हाला काही जे त्यांच्या पद्धत फॉरेनमध्ये जसं असतं ते फ्रोझन फूड मोस्टली असतं. तर असं काही तुम्हाला याचा काय प्रश्न येणार नाही, खाण्यापिण्याचा काही इश्यू येणार नाही. आणि मग तो त्याच्या मुलाला बघतो, त्या लेखकाला. त्या मुलाचं नाव असतं डॅनी. तो डॅनीला साईडला घेतो. डॅनीला म्हणतो की तुला जसं एक टेलिपॅथी, प्रिमॉनिशन होतात, त्याला त्या मुलाला ती एक देणगी असते की काय घडणार आहे किंवा असं इंट्युशन्स येत असतात. तो म्हणतो तसं मला सुद्धा आहे, आपण दोघं या बाबतीत सेम आहोत. ठीक आहे. आणि मग तो निघून जातो तो माणूस. मग इथं यांचं जीवन सुरू होतं. हां, आणि त्या लेखकाला तो सांगतो की ह्या हॉटेलमध्ये एक रूम आहे, रूम नंबर 237. त्या रूममध्ये तुम्ही जाऊ नका. आता हा जो डॅनी असतो मुलगा लहान, ह्याला ते एक सायकिक पॉवर, जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे, तो सारखा त्या आकर्षित होत असतो त्या रूममध्ये. तो त्याच्या सायकलवर हॉटेलच्या लॉबीजमध्ये फिरतो. सगळे तिघच असतात ना तिथं, पूर्ण हॉटेल त्यांच्यासाठीच. एक मोठा त्यांचा असा हॉल असतो, जसं ते फॉरेनच्या हॉटेल, जसं कॅथेड्रल वगैरे साठी नाही का, मोठे हॉल्स असतात, त्यांची बॉलरूम पार्टीज होतात. तिथं बार असतो, लिकरचा बार असतो. आणि ह्याने क्विट केलेलं असतं. आणि मग तो काय करतो, तो आपला टाईपरायटरवर त्याची स्टोरी लिहायचा प्रयत्न करत असतो. दिवस रात्र त्या ह्याच्यात असतो. त्याची मिसेस तिच्या कामाची, हा मुलगा त्याच्यात फिरत असतो. तर मग त्याला तिथं ते असे अनुभव यायला लागतात भूतांचे. लेखकाला? हा, नाही, त्या मुलाला. कारण त्याला ते त्याची एक मेंटल ती अट्युनमेंट असते, जसं म्हटलं तर त्याला ते दिसत असतो, तो घाबरत असतो. आणि त्या 237 रूम कडे जातो, अट्रॅक्ट होतो, जातो तिथं. एक दिवस ते दार ओपन करतो
तो ओपन करतो तर तिथं त्या 2 मुली दिसतात रक्तबंबाळ झालेल्या. तो घाबरतो, खूप घाबरतो. तो तिकडून निघून येतो. धाप लागते त्याला खूप, नाही का. तो एवढासा लहान मुलं. त्याची आई नोटीस करायला लागते की ह्या मुलामध्ये इथं आल्यानंतर फार तो ट्रॉमामध्ये. आणि मग पण ती अवॉइड करते ह्याला सांगायचं तिच्या नवऱ्याला, कारण त्याला पूर्वी म्हणजे एक शॉर्ट टेम्पर्ड असा तो माणूस असतो आणि त्या कंडिशन मधून तो बाहेर आलेला असतो, अल्कोहोलिझम मधून बाहेर आलेला असतो. तर त्याला ते सांगत नाही आणि हा मुलगा बिचारा कोप अप करत असतो. मग असंच एका दुसऱ्या फ्लोअरवर जातो. अगेन तो ड्रॉ होत असतो ह्या गोष्टींकडे. ती एक रूम ओपन करतो, तिथे एक बाई असते अशीच रक्तबंबाळ आणि ती त्या मुलाला असॉल्ट करते, मारते त्याला. त्याला ती मारते. तो येतो, त्याला ते ब्रुजेस वगैरे असतात, सॉरी खरचटलेलं वगैरे असतं, जखमा असतात. तो त्याच्या आईला येऊन सांगतो. तर त्याच्या आईला वाटतं ह्यानी मारलंय त्याच्या वडिलांनी, कारण पूर्वी ज्यावेळी त्याला जे अँगरचं रागाचे झटके वगैरे त्यावेळी एकदा त्यांनी मुलाचा हात ओढलेला असतो रागाने, डिस्लोकेट झालेला असतं त्याचे. तो मी नाही मारलेला त्याला, पण तो अजून कसं बोलला. पण तो सांगतो की पप्पांनी नाही मारलेलं मला, त्या एका बाईने मारलेलं. आता ऍक्च्युली हा जो लेखक आहे ना, ह्याला सुद्धा ते थोडे अनुभव यायला लागलेले असतात त्या बाईबद्दल, पण तो काय बोलत नाही. आता तो का बोलत नाही, तर तो ज्या हॉटेलमध्ये तो जो बार असतो तिथला बारमॅन आणि एक वेटर हे सुद्धा मृत लोक असतात, पण ते जॅकला दिसत असतात. ते त्याला दारू पिण्यासाठी बोलत असतो, प्रवृत्त करत राहतो आणि मग तो ड्रिंकिंग स्टार्ट करतो आणि तो इग्नोर करतो नाही का. आणि मग ती जी मुलाची आई आहे ना, ती बघते की हा परत अल्कोहोलमध्ये आला आणि ही टेंड्स टू बिकम डेंजरस. तो डेंजरस व्हायला लागतो. आणि हा जो बारमॅन आणि जो वेटर आहे ते त्याला सांगतात की तुझा मुलगा जो आहे ना, त्याला एक सायकिक पॉवर आहे आणि त्या पॉवरनी तो त्या हेड शेफला मेसेज करतोय, कन्वे करतोय की ह्या दोघांना इथं खतरा आहे, तू ह्या दोघांना मारून टाक. आणि मग तो, आणि खरंच ह्या मुलांनी त्याला कन्वे केलेलं असतं. तो तिथून निघतो फ्लाईटनी. तो फ्लाईटने निघतो इथं वाचवायला. आणि इथं हा यांचा जो लेखक आहे तो यांना मारायच्या तयारीने एक वेपन घेतो त्यांना मारायला. मग ती आई मुलाला वाचवत ती कशी तरी वाचवते. ती स्वतः त्याला बेसबॉलच्या बॅटने त्याला हिट करते आणि त्याला किचनमध्ये लॉक करून टाकते. पण आता एक अशामध्ये असल्यामुळे त्याला तो एक पॉवरने तो परत उठतो तिथून आणि ही त्याला घेऊन, पण सगळा बर्फ झालेला असतो बाहेर. मग त्यांना जाण्याचं खार जाऊ शकत नाही असं. तर एक मोवर असतं त्यांच्याकडे, बर्फ काढण्याची, आपण मूव्हीज वगैरे मध्ये बघितलं असेल त्या टाईपची एक गाडी असते. त्या गाडीकडे जाण्याचे प्रयत्न करते आणि तिथं बाहेर बर्फामध्ये काय झालेलं, एक मेज तयार झालेली असते. त्यांचे जे बाहेर गार्डन आहे ना, एक मेज, म्हणजे असं जसं आपण भूलभुलैयासारखं. तर हा येतो बाहेर, त्या किचनचं दार वगैरे तोडून हा येतो बाहेर आणि मग त्यांचा एक तो चेज तिथं सुरू होतो. ती मुलगा आणि त्याची आई आणि हा तिचा हजबंड, मुलाचा फादर, तो त्यांनाच मारायला तिथं त्या मेजमध्ये. आणि मग ते त्यांचं डॉज करत आणि तेवढा तो हेडशेफ येतो. तर हेडशेफ ज्यावेळी येतो ह्याला कन्फ्रंट होतो, हा त्याला मारून टाकतो, हेडशेफला मारून टाकतो. आणि मग ते कशी तरी ती मुलगा आणि त्याची आई ते त्या मोवरपर्यंत पोहोचतात आणि तिथून निघून जातात. आणि हा जो त्यांचा वडील आहे तो तिथंच त्या मेजमध्ये अडकतो आणि बर्फामध्ये तो येऊन जातो. तर ॲक्च्युली ते जे हॉटेल आहे ना, ते फार पूर्वी, एक 60-70 इयर्स पूर्वी सगळं बेचिराग झालेलं असतं एका आगीमध्ये. आणि त्याच्यामध्ये जे गेलेले असतात त्यांच्या सगळ्यांची आत्मा तिथं फिरत असतात आणि त्याचा तो इफेक्ट असतो. जुन्या काळातल्या भरपूर अशा गोष्टी, म्हणजे जुन्या काळातल्या आपण म्हणतो ना, जे जुने वास्तू असतात त्याच्यामध्ये खूप असे रहस्य दबलेले असतात जे आपल्याला माहिती नाही राहत. आणि मग तिथे असे काही नवीन लोक जातात आणि त्यांच्यासोबत काहीतरी नवीन घडतं. खरं सांगायचं मी याच्यात विश्वास ठेवत नाही, म्हणजे हे भूत आणि वगैरे वगैरे.
पण मी एकदा ऑफिसमध्ये संडेच्या दिवशी आम्ही काम करत होतो, आम्हाला लोड होता. मी पण होतो, माझे कलिग्स पण होते. आम्ही वेगळ्या वेगळ्या रूम्समध्ये, अशा एवढ्या रूम असतील, मी माझ्या रूममध्ये काम करत होतो, तर बाजूच्या रूममध्ये. तर आता आमचं जुन्या बिल्डिंग आहेत, विंडो मोठ्या असतात जुन्या बिल्डिंगचे. तर हेरिटेजच बिल्डिंग आहे आमची. तर ते त्या बिल्डिंगमधून आम्ही टाईप करतोय, फारच जुनी गोष्ट आहे, म्हणजे ॲटलिस्ट 20 years बॅक. तर टाईप करतोय, तर मला त्याचा आवाज येतोय, टाईप करतो ना. तर मी म्हटलं, एक 9 वाजले होते रात्रीचे आमचे, म्हणजे कामामुळे आम्ही ते वर्किंग आवर्स, आणि संडेच्या दिवशी होतो आम्ही ऑफिसमध्ये. तर अदरवाईज ऑफिसमध्ये कोणी नाही, तो तिथं काम, मी टाईप रायटरचा आवाज येतोय. तर म्हटलं ओके, तर तो आहे ना का. मग मी बघितलं आता 9 वाजले, आता वी शुड गो. तर मी बाहेर आलो, म्हटलं ह्याला आपण बोलून. तर मी बाहेर आलो, त्याची रूम लॉक होती. हा, तर आय गॉट जिटर्स नाही का, म्हणजे खरं म्हटलं. आणि ती लॉबी आमची खूप मोठी आहे, आमच्या ऑफिसची लॉबी खूप मोठी आहे. तर मला ते हिंमतच होईना की मी लॉबी क्रॉस करू, आणि मला माझी रूम लॉक करायची. माझा PC मी ऑफ केला होता, मला रूम लॉक करायची आहे. बट मी खूप हिंमत केली नाही का, म्हणजे नाही 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 नाही. आणि मी म्हणजे हे नाहीये मी रियालिटीमध्ये नाही का, म्हणजे अरे रॅशनॅलिटीमध्ये. बट ते मला इतकी धडकी भरली ती, खरंच खरंच. म्हणजे अशा वेळी आहे ना, आपण यू कॅनॉट बी रॅशनल. मी ते लॉक केलं, आणि मी तो आलो, तो फर्स्ट फ्लोअर उतरलो जिन्यामधून, आणि खालचे पण लॉबी नाही का, संडेचा दिवस सगळा अंधार होता, तिथे तो वॉचमॅन झोपला होता. तेव्हा माझा जीवात जीव आला. म्हटलं अरे वॉचमॅन खोलो दरवाजा. आणि मग मी बाहेर गेलो. मी फक्त म्हणजे माझ्या मिसेसलाच हा किस्सा सांगितला. आता नेक्स्ट टाइम मी असं सांगितलं, बट अगेन आय स्टील डोंट बिलीव्ह. याच्यानंतर तुमचं असं घडलं होतं त्या ऑफिसमध्ये वगैरे? कधीच नाही. त्या ऑफिसमधून तर मी नंतर मग दुसऱ्या बिल्डिंगला गेलो, बट असं कधीच नाही. आणि आता कधी घडलं तर आय वोंट बी अफ्रेड. सर कसं वाटलं तुम्हाला इथे? फार छान वाटलं. तुमचा एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला आता स्टोरी टेलिंग? फार छान वाटलं मला. व्यक्त होण्याचं एक फोरम, आणि इंटरॅक्ट होतो आपण तुमच्यापर्यंत, तुमच्याशी इंटरॅक्ट झालो, आणि ऐकणाऱ्यांशी इंटरॅक्ट झालो. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघत आले असणार तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडे पण काही अशा स्टोरीज असतील आणि तुम्हाला आमच्या चॅनलवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या लिंकला गुगल फॉर्म आहे, तो फिल करा. तुम्ही तुमच्या स्टोरीज आम्हाला इन्स्टावर आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पण DM करू शकता. आणि थँक्यू सर.